मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज अजिबात पाऊस आलेला नाहीये इकडं, त्यामुळं छान वाटत नाहीये. पण तसं सांगायचं म्हटलं तर इथलं वातावरण असंच आहे की इथं पाऊस येतो, खूप जोरात येतो पाऊस. असा जर आला ना तर इथपर्यंत पाणी येतं अगदी. आणि मला या घरातली आवडलेली सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे हा परिसर आहे. मला इथं बसायला फार आवडतं आणि माझं खूप दिवसांचं स्वप्न होतं की मला असं टेरेस म्हणजे अशी टेरेस पाहिजे होती. असं थोडंसं असं गॅलरी हवी होती की जिथे बसून मी चहा पिईल, कॉफी पिईल आणि सगळा नजारा असं वरून बघेल. भले माझं स्वतःचं नाही झालं अजून, पण मी ते आयुष्य तर जगते. आणि 3 महिने खूप रडले. आता ठरवलंय की आता मस्त राहायचं, विचार करायचा नाही. आणि मेन म्हणजे मी खूप सारे व्हिडिओज टाकले, तर मला तुम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्हली जे दिलं ना, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की मी आयुष्यात म्हणजे 18 वर्ष झाले, माझा मुलगा 18 वर्षाचा झालाय आणि मी प्रेग्नंट होते त्यावेळेला माझं 5व्या महिन्यापासून इतकं वजन वाढलं की माझी प्रेग्नन्सी ज्या वेळेला राहिली ती खूप क्रिटिकल होती. त्यावेळेला 86 किलो माझं वजन होतं. ज्या दिवशी माझं सीझर केलं त्या दिवशी माझं वजन 87 होतं. म्हणजे लास्ट 9व्या महिन्यापर्यंत माझं वजन 780 होतं आणि ज्या दिवशी सीझर केलं त्या दिवशी 87 किलो वजन होतं. मग डिलिव्हरी झाल्यावर 4-5 किलो वजन कमी झालं असेल. मग त्यानंतर जाड झाली सगळ्यांनी म्हणून थोडंफार मी 10 किलो वगैरे कमी केलं. पण जे 70 किलो होतं, 75 किलो होतं ते कायम राहिलं वजन. तर एवढ्या दिवस मी प्रयत्न केले. अगदी भरपूर सारे प्रयत्न केले. काय-काय ते मॅग्नेटचे ब्रासलेट आणले होते. कोणी सांगितलं ताम्रपत्रामध्ये हे बांधून ठेवा, ते बांधून ठेवा, एवढे दिवस ठेवा, मग ते फेकून द्या. थोडे दिवस जिम केली. त्यानंतर एक डॉक्टर कोळवले पण होते बघा. तुम्ही जर माझ्या सबस्क्रायबरमध्ये असाल, निगडीला आहे ते डॉक्टर कोळवले म्हणून. त्यांचा बऱ्यापैकी फरक पडला होता. पण एक 3-4 किलो झालं होतं कमी. 75चं एक 70-69 वर आलं होतं. पण त्यांचं स्ट्रिक्ट इतकं डाएट होतं की आठवडाभर काहीच खायचं नाही. फक्त मुगाच्या डाळीचं पाणी प्यायचं, असं त्यांचं डाएट होतं. 8 दिवस मुगाच्या डाळीचं फक्त पाणी प्यायचं. मग 8 दिवसात 3 किलो वगैरे वजन कमी व्हायचं. त्यांची औषधं पण खूप कॉस्टली होती आणि डॉक्टर इतके रूढ होते की विचारूच नका. लय रूढ होते. त्यामुळं त्यांचं माझं काही जमलं नाही. परत लय काय म्हणजे प्रयत्न केले. हर्बल लाईफ पण घेऊन पाहिलं. हर्बल लाईफनी पण माझं 75चं वजन 66 पर्यंत आलं होतं. 66 पण परत ते 75 वर गेलं. पण आता मात्र मी 62 वर जे आहे ते आहे आणि मी अजून 5 किलो वजन कमी करणार आहे. म्हणजे मला माझ्या जो ह्याच्यामध्ये आकडा आहे तो 58 पर्यंत आणायचा आहे. बघूयात. पण आता बाकीचे लोक जे आहेत, जे व्हिडिओ कॉलवर मला बघतात ते सगळे आई वगैरे सगळे म्हणायला लागलेत की लय बारीक झाली, चांगली दिसना. पण लोकांचं काही मी कुणाचंच ऐकणार नाहीये सध्याला. मी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ते मी ठेवणार आहे. म्हणून मी म्हणते की गोवा माझ्यासाठी लकी ठरला आहे की 18 वर्षात जे झालं नाही ते आता झालेलं आहे. ओके. तर प्रश्नांमध्ये तुम्हाला म्हणजे मला बऱ्यापैकी कमेंट्स येतात की ताई तुम्ही पाणी किती प्यायचा आणि भाकरी किती दिवस खाल्ली. तर मी भाकरी सुरुवातीला 15 दिवस खाल्ली आणि 15 दिवसानंतर मी नो नो भाकरी नाही, चपाती नाही, काहीच खाल्लं नाही. फक्त डाळ पिले मी, मुगाची डाळ पिले आणि त्यासोबत काकडी, टोमॅटो, गाजर, बीट ह्या गोष्टी खाल्लेल्या आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं सूप वगैरे कुठलंही सूप, टोमॅटोचं सूप, भोपळ्याचं सूप या गोष्टी मी पिलेलं आहे. असं केलेलं आहे. पण आता सध्याला जे मी सुरू केलं आहे ना, आता काल मी जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी सकाळी मी उठल्यावर सुरुवातीला 2 ग्लास लिंबूचं पाणी पिले. त्यानंतर मी सुरुवातीला लिंबूचं पाणी पिले 2 ग्लास. त्यानंतर नारळ पाणी पिले 1 तास आणि त्यानंतर मी 1 ग्लास भरून तोच ग्लास हळदीचं पाणी पिले. कारण पिरियड्स चालू आहेत माझे. पिरियड्समुळं माझं पोट दुखतं आणि दुसरं म्हणजे हळदीने जरा बरं पडतं म्हणून मी हळदीचं पाणी पिले 1 ग्लास भरून. नंतर मी 10 वाजता हळदीचं पाणी पिल्याच्या नंतर 11 वाजता मी बीट आणि गाजर, काकडीचा ज्यूस पिले. त्यानंतर दुपारी मी परत गरम पाणी पिले. गरम पाण्यासोबत काल माझ्याकडे लवंगचं पाणी होतं आणि आज पिलं होतं जिरा आणि ओवाचं नाही, बडीशेप आणि ओवाचं पाणी आज पिले. आणि त्यासोबत काल
मी काल का खाल्ली होती, पपई खाल्ली होती. पपईवर बीट म्हणजे पपईवर मी भरपूर साऱ्या बिया टाकल्या होत्या, म्हणजे जवसाच्या आणि भोपळ्याच्या बिया टाकल्या होत्या. त्यानंतर मी 1 लिटरभर ताक पिले. म्हणजे ताक मी खाली घेऊन जाते दुकानामध्ये आणि मग मला जसा वेळ भेटेल तसं मी 1 ग्लास, 1 ग्लास, एक 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासाने पीत राहते. आणि सॉरी, त्या ताकामध्ये मी मसाले टाकते, म्हणजे चाट मसाला, ताक मसाला, पाणीपुरीचा ₹2 ला पाणीपुरीचा एव्हरेस्टचा मसाला मिळतो. पाणीपुरी मसाला तो टाकायचा. त्याने खूप चवदार होते ताक. आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी मी थोडासा ढोकळा केला. 2 दिवस मी ढोकळा केला. 1 दिवस मी तांदळाचा केला आणि 1 दिवस मी बेसनाचा केला. आता हे दोन्ही ढोकळे वाफेवर शिजवले, थोडं-थोडं तेल टाकलं त्याच्यामध्ये, बाकी काही टाकलेलं नाहीये. आणि आजही मी तेच केलेलं आहे. पण आज मी थोडासा प्लॅन चेंज केला. 1 चमचाभर तांदूळ घेतला. त्याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे फुटलेली मुगाची डाळ भिजायला घातली, सोयाबीन भिजायला घातले आणि त्यात ओट्स घालून मी त्याची खूप छान अशी खिचडी केली आणि ती खिचडी मी खाल्ली दुपारी ताकसोबत. भरपूर छान लागली ती. आज पण ताक केलं होतं. ताक बनवताना ताकामध्ये मी भरपूर सारे चिया सीड्स टाकते. चिया सीड्स आणि सब्जा याच्यामध्ये फरक आहे, ते मी तुम्हाला दाखवेल. माझ्याकडे सध्याला दाखवायला सब्जा नाहीये ना, तर चिया सीड्स आणि सब्जामध्ये तुम्हाला फरक दाखवला असता. आता संध्याकाळी घ्यायचं म्हटलं तर मी आता संध्याकाळी थोडंसं या वेळेला मुसली किंवा ओट्स तर नाही घेणार, पण मुसली घेईल थोडीशी दुधामध्ये. त्यात बदाम रोस्टेड केलेले कुटून टाकणार आणि 2 खजूर त्याच्यामध्ये टाकणार आणि ते थोडंसं घेणार आहे मी नाश्ता म्हणून. म्हणजे मग संध्याकाळी 6च्या आत माझं जेवण कंप्लीट होईल. आता दुसरं सांगायचं म्हटलं तर आता मला जे वजन कमी करायचं आहे ना, ते आता मी भरपूर साऱ्या चुका केल्या, त्यामुळे मला ते माझं वजन स्टक झालेलं आहे. त्या स्टक झालेल्या वजनासाठी मी चपाती, भाकरी आणि भात हे तिन्ही गोष्टी बंद केलेल्या आहेत. जोपर्यंत माझं होतं तेवढं वजन परत येत नाही, म्हणजे पुण्याला जी गेल्यावर मी चुका केल्या, वडापाव, डोसा, समोसा, खाकरा, परत त्यासोबत जिलेबी खाल्ली खूप साऱ्या प्रमाणात. त्यामुळे माझं वजन स्टक झालेलं आहे. ते कमी करण्यासाठी मला आता भाकरी बिलकुल मी खाणार नाहीये. म्हणजे जे माझं जागेवर होतं पुण्याला जाताना तेवढंच जागेवर मला आणायचं आहे. आता ते जागेवर लगेच येईलही. या गोष्टी जर केल्या तर जागेवर वजन येतं आणि वजनाचा काटा हलतो आणि बऱ्या प्रमाणात त्याला मदत होते. जर तुम्ही दुपारी भाकरी खाल्ली, म्हणजे माझं तर असं आहे, आता ते BMR वर असतं म्हणे, आपला उष्मांक किती आहे, उष्मांकावर या गोष्टी अवलंबून असतात. कदाचित माझा उष्मांक कमी असेल, मी भाकरी जर दुपारी खाल्ली तर दुसऱ्या दिवशी वजन माझं 200 ग्रॅम, 300 ग्रॅम कमी दाखवलं. जर भाकरी जर नाही खाल्ली तर मग 700 ग्रॅम, 800 ग्रॅम असं कमी होतं. मग आता जोपर्यंत माझं वजन जाताना जेवढं होतं पुण्याला तेवढं होत नाही ना, तोपर्यंत मी भाकरी खाणार नाहीये. याच गोष्टी दूध, ओट्स या गोष्टी ट्राय करणार, म्हणजे मी करणार आहे. ज्या मी पहिल्यांदा केल्या त्याच मी गोष्टी परत परत करणार आहे. यासोबत ना मी रोज आता बघा, हे सगळ्या मी बॉटल्स भरून ठेवते, सगळ्या पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवते. पाण्याच्या बॉटल्समध्ये 1 लिटर मी ताक असतं, ताक त्यात इन्क्लूड करते पाण्यामध्ये आणि 3 लिटर मी पाणी पिते बरोबर. म्हणजे 4 लिटर माझ्या पोटात 4 ते 4.5 लिटर पाणी जातं रोज. मी ह्या वेट लॉस जर्नीमध्ये रोज 4.5 लिटर पाणी पिलेलं आहे. रोज अजिबात पाण्यामध्ये खंड पडून दिला नाही. एकही दिवस मी कमी पाणी पिलेलं नाही. बरोबर 4.5 लिटर पाणी प्यायचं, म्हणजे पाहिजे म्हणजे प्यायचेच. 4.5 लिटर पाणी प्यायचं आणि शक्यतो पाणी सकाळी संध्याकाळी 7:30च्या आत हे सगळे पाण्याची जे आपली म्हणजे पाण्याचं जे टार्गेट आहे ते पिऊन घ्यायचं. कारण जर तुम्ही संध्याकाळी 7 नंतर जर हे पाण्याचं टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला वॉशरूमला लागू शकतं. मग संध्याकाळी झोप मोडती, सारखं सारखं लघवीला लागण्याने. त्यामुळं संध्याकाळी 7:30च्या आत तुम्ही पाण्याचे जे तुमची क्वांटिटी आहे, तुम्हाला जे टार्गेट पूर्ण करायचंय ते प्यायचं. नाहीतर एक अलार्म सेट करा. एक ग्लास जरी तुम्ही पिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, तरी 3 ते 3.5 4 लिटर तुम्ही तुमच्या वजनानुसार, म्हणजे माझं 75 किलो होतं म्हणून मी 4.5 लिटर पाणी प्यायचे. आता कमी झाले तरी पण मी 4 लिटर पर्यंत पाणी पिते. तेवढं मी माझं टार्गेट मी पाण्याचं पूर्ण करतेच. तर असा हा प्रवास आहे. बाकी आनंद या गोष्टीचा आहे की 3 महिने मी वेळ वाया घालवला. खूप उशिराने मला कळलं की इथं आल्यावर ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. तर गोव्याने जे काही दिलं आहे, तर आरोग्य दिलं असं मी तरी म्हणेन. बाकी आता अजून गोवा काय काय देईल ते आपण बघूयात. पण देव सगळं चांगलंच करेल याच्यावर माझा खूप सारा विश्वास आहे. आणि बाकी तुम्ही पण हेल्दी राहा, फिट राहा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अजून काय? अजून काय? ही ज्या चुका आणि एक मेन महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं समजलं आहे आता, म्हणजे ओके. तर रामकृष्ण हरी मंडळी, इथंच आपण हा व्हिडिओ संपवूया. जय संताजी.